आणि मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान या निवडणुकीमध्ये आहे. नाही, चंद्रपूरचा निकाल पूर्ण यायचा आहे. काही प्रभाग जे आता तर ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत. ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. भाजपचे हर्ष पटेल विजयी झालेले आहेत. ही आताची ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 55 मधनं हर्ष पटेल यांचा विजय झालेला आहे. भाजपची मुंबईतली घोडदौड सुरूच आहे. 99 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा विजय सुद्धा झालाय आणि शिंदेची शिवसेना 31 ठिकाणी सध्या आघाडीवर आहे. 130चा जो आकडा आहे तो जवळपास आता पार करतेय महायुती मुंबईमध्ये, असं सध्या तरी दिसतंय. ठाकरे सेना 63 जागांवरच मर्यादित राहिले, तर मनसे 9 जागांवर सध्या आघाडीवर आहे. काँग्रेस 14 जागांवर सध्या आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अद्याप खातं उघडता आलेलं नाही, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर यांचा पराभव झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. तर खोसकर या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. नाशिकमध्ये उल्हासनगरमध्ये काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे. उल्हासनगरमध्ये काँग्रेस एका जागेवर विजयी होताना दिसतंय. इंदुमती खोसकर यांचा पराभव झालेला आहे. नाशिकमधली ही बातमी आहे. आणखीन एक महत्वाची बातमी काँग्रेसच्या गोटातली. उल्हासनगरमध्ये काँग्रेसनं खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या अंजली साळवे या विजयी झालेल्या आहेत. सोलापूर प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपचे 3 उमेदवार विजयी आहेत. माजी आमदार दिलीप मानेंचे बंधू जयकुमार माने हे देखील विजयी झालेले आहेत. भाजपचे दीपक जमादार, संगीता जाधव विजयी आहेत. महत्वाची अपडेट सोलापूरमधली. प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपचे 3ही उमेदवार विजयी ठरताना दिसत आहेत. तर वैशाली अजित शेणकर विजयी झालेले आहेत. आणि अनेक महापालिकांमधले ज्या अपडेट्स आहेत ते आपण पाहतो सध्या. मुंबई प्रभाग क्रमांक, यानंतर आपण पुणे प्रभाग क्रमांक 25 मधली अपडेट बघूया. भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट यांचा विजय झालेला आहे आणि सोबतच कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित सुद्धा विजयी झालेले आहेत. भाजपचे एकाच वॉर्डमधल्या 4ही प्रभागामधले उमेदवार विजयी झाल्याची ही